मनोज जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। निर्णायक अशी ही सभा, मात्र त्याआधीच पत्रकार परिषदेतून त्यांनी माघार नाही, डेडलाईनवर ठाम असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। दुपारी 1 वाजता आता ही सभा होणार आहे, त्यामुळे आता सभेत ते काय बोलतायत, कशा प्रकारे आंदोलन पुढे नेण्याबद्दल मार्गदर्शन करतायत याकडे लक्ष असेल। या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून 125 मराठा आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत। बीड बायपासवर ही सभा होणार आहे, ज्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। म्हणजे कायदे चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का? ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं, जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं, जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही, असं उलट आहे का त्यांचं? काही किती दिवस येड्यात काढणार आहेत? लोक लय पुढे गेले, आता हुशार झाले। तुम्ही स्वतःला हुशार समजत होतात, आता नाही चालणार ते। कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा? आम्ही नाही करू शकत। आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही ओबीसी आरक्षण आम्ही ते घेणार आहे।